आता जरा गंभीर विषयाकडे येऊया आपण. का असं होतंय हो? एक साधा सिनेमा येतो, लोकांचं मनोरंजन करणारा ऐतिहासिक सिनेमा येतो. त्या सिनेमामधली काही तो सिनेमा बघून त्यातली काही तथ्य आपल्या इतिहासकार समोर आणतो. या गोष्टीमुळं एवढी आग लागायची, राजकीय वातावरण तापायची काय गरज आहे? का होतंय? म्हणजे मी कोरटकरला बघितलं असेल, कोरटकर एक प्याद आहे, त्याचे अनेक जणांबरोबर फोटो ते व्हायरल झाले. म्हणजे त्या सगळ्यांना आग लागली, त्या सगळ्यांच्या वतीनं कोरटकर बोललाय. एवढी सगळ्यांना का आग लागली? एक सिनेमा आहे, साधा सिनेमा आहे. आजकाल का घडतंय? गांभीर्याने विचार करा. सिनेमा, साधा सिनेमा, मी एक नट तुमच्याशी बोलतोय, सिनेमात काम करणारा नट तुमच्याशी बोलतोय. आमच्या क्षेत्राचा कसा वापर होतो हे मला तुम्हाला सांगायचं. एक साधा सिनेमा आहे. सिनेमाची चर्चा तुम्ही 75 वर्षात कधी संसदेत झालेली बघितली का कुठल्या सिनेमाची? की शोले सिनेमावरून गदारोळ झाला, इंदिरा गांधी काहीतरी बडबड असं काय झालंय? कधी सिनेमावरून झाले का? की विधानसभेचं वातावरण गरम झालंय सिनेमावरून? आजकाल का होतंय? सिनेमा या लोकांना एवढा महत्वाचा का वाटतो? मी 2.5-3 वर्षांपूर्वी गांधी भवनात एक भाषण केलं होतं, त्यात हे सांगितलं होतं. हे बरंच व्हायरल झालं होतं. आज पुन्हा सांगायची वेळ आली. त्यावेळी मी म्हटलं होतं की आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप सिनेमे येऊ घातले, काही सिनेमे आलेत, काही येऊ घातले. यामागे कारण व्यवसाय हा नाही, म्हणजे ते सिनेमे चालतात आणि पैसा कमवायचा म्हणून निर्माते काढतात असं नाही. यामागे एक मोठं षडयंत्र आहे. आता हे मला कसं माहिती? तर मी या क्षेत्रातला आहे. त्या सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत, जे मराठीचे 2-3 जण आहेत, ज्यांना मी एकांकिका स्पर्धांपासून ओळखतो, ते त्या मनुवादी विचारधारेचे ते स्वयंसेवक आहेत. लहानपणापासून कट्टर स्वयंसेवक आहेत. त्यांना मी लहानपणापासून आम्ही एकत्र स्पर्धा करत करत मोठे झालोय. मला माहिती आहे या विचाराचे आहे. त्यांची कुवत दिग्दर्शक म्हणून काय ही पण मला माहिती आहे. अचानक त्यांची मीडिया हाईप केली जाते, त्यांना प्रसिद्धी दिली जाते, त्यांच्या मुलाखती तुम्हाला सगळीकडे दिसायला लागतात. अचानक एक ज्या दिग्दर्शकाची एक एकांकिका दिग्दर्शित करायची लायकी नाही, तो अचानक 10 सिनेमांची घोषणा करतो की मी छत्रपती शिवाजी महाराजांवर 10 सिनेमे काढणार आहे. अरे आपण आमच्या क्षेत्राने कुणी तर बसले असतील, एक सिनेमा काढताना काय होतं आपल्याला माहिती. अचानक 10 सिनेमांची घोषणा तो करतो. कसा करू शकतो? एवढं फंडिंग येतं कुठून आणि कशासाठी? तर शिवरायांचा वापर सिनेमातून फक्त धर्म आणि संस्कृती याच्या अंगाने करून मुस्लिम द्वेष पसरवायचा, जो छत्रपती शिवरायांच्या मनात सुद्धा नव्हता.